So good evening everyone. Today we are going to start with the next algorithm, that is a decision tree. Okay, so we have covered the three algorithms as of now, that is a linear regression, logistic regression and k-nearest neighbor. So from supervised machine learning algorithm we are having next, that is a decision tree. Tree itself suggests it will be a tree like a structure. Okay, so first thing first, it is a supervised algorithm. कोणत्या टाइप मध्ये येतो हा? सुपरवाइज्ड टाइप मध्ये येतो. यूज फॉर क्लासिफिकेशन आणि रिग्रेशन. क्लासिफिकेशन आणि रिग्रेशन दोन्हीसाठी पण यूज होतो. ठीक आहे, आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की लिनियर रिग्रेशन आणि लॉजिस्टिक रिग्रेशन सोडून जेवढे काही अल्गोरिदम आहेत ते सगळे क्लासिफिकेशन आणि रिग्रेशन दोन्ही यूज केस साठी यूज होतं. ठीक आहे, क्लासिफिकेशन आणि रिग्रेशन. बट मोस्टली जे प्रेफरन्स आहे तो कशासाठी? क्लासिफिकेशन साठी. मोस्टली जो प्रेफरन्स आहे तो कशासाठी? क्लासिफिकेशन साठी. सो इट्स अ ट्री स्ट्रक्चर्ड क्लासिफायर. कसं आहे? ट्री स्ट्रक्चर्ड क्लासिफायर, पण काहीतरी डिसिजन द्यावा लागतो त्याला. ओके, वेअर इंटरनल नोड्स रिप्रेझेंट द फीचर्स ऑफ अ डेटा सेट, ब्रांचेस रिप्रेझेंट द डिसिजन रूल्स, की पुढे स्प्लिट व्हायचंय की नाही व्हायचंय. असं ट्री लाईक अ स्ट्रक्चर राहील. आणि डिसिजन ट्री किंवा डिसिजन नोड नंतर लीफ नोड अशा टर्मिनॉलॉजीज आहे त्याच्यामध्ये. तर टर्मिनॉलॉजीज आपण बघू, पण इन जनरल काय आहे? ट्री सारखं स्ट्रक्चर आहे. रूट पासून स्टार्ट होईल, नंतर मध्ये ब्रांचेस येतील, ब्रांचेसच्या नंतर काय येईल? पुढे लीव्स येतील. ठीक आहे, तर आउटपुट जे मिळेल ते शेवटी मिळेल इथं, पण स्ट्रक्चर कसं असणार आहे? ट्री लाईक अ स्ट्रक्चर विल बी देअर. सो इट्स अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन फॉर गेटिंग ऑल द पॉसिबल सोल्युशन. कसं असणार आहे? कसं जनरेट होतोय? ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ग्राफ जनरेट होतो याच्यासाठी, रिप्रेझेंटेशन ऑफ अ प्रॉब्लेम. इथून प्रॉब्लेम स्टार्ट केला तर शेवटपर्यंत त्याचं सोल्युशन काय येईल याच्यासाठी आपल्याला हे बघायचंय. सो पॉसिबल सोल्युशन्स टू अ प्रॉब्लेम डिसिजन बेस्ड ऑन द गिवन कंडिशन. जे काही सिच्युएशन्स आपल्याला दिलेले आहे, समजा तुम्ही हाऊसची प्राइस प्रिडिक्ट करताय किंवा पर्सन डायबेटिक नॉन डायबेटिक प्रिडिक्ट करताय, हे शेवटी मिळेल आपल्याला किती पर्सन डायबेटिक आहे, किती पर्सन नॉन डायबेटिक आहे. राईट. सो इन ऑर्डर टू बिल्ड अ ट्री, त्याच्या बॅक एंडला काय यूज करतो? हा कार्ट अल्गोरिदम यूज करतो. CART म्हणून एक अल्गोरिदम आहे. ओके, व्हॉट इट युजेस? कार्ट अल्गोरिदम यूज करतो, विच स्टँड्स फॉर क्लासिफिकेशन अँड रिग्रेशन ट्री. क्लासिफिकेशन अँड रिग्रेशन ट्री अल्गोरिदम. क्लासिफिकेशन अँड रिग्रेशन ट्री अल्गोरिदम. क्लासिफिकेशन अँड रिग्रेशन ट्री अल्गोरिदम यूज करतो. CART. म्हणजे असं जर कोणी विचारलं की विच अल्गोरिदम इज युज्ड इन अ बॅक एंड ऑफ अ डिसिजन ट्री, तर क्लासिफिकेशन आणि रिग्रेशन दोन्हीसाठी यूज होतो आणि कार्ट अल्गोरिदम यूज करतो. हे कशावरती वर्क करतो? सिम्पली येस आणि नो असं डिसिजन, पुढे स्प्लिट व्हायचंय की नाही व्हायचंय याच्यावरती हा वर्क करतो. तर हे बेसिक गोष्टी झाल्या. नंतर आता काय आपण पॉइंट्स कव्हर करणार आहे, दॅट विल बी द इंट्रोडक्शन टू डिसिजन ट्री. ऍक्च्युअली डिसिजन ट्री काय आहे ते परत एकदा समजून सांगेल मी. व्हॉट आर द की टर्म्स अँड द कन्सेप्ट्स इन डिसिजन ट्री. की रूट नोड काय असते, डिसिजन नोड काय असतं, लीफ नोड काय असते, ट्रीज काय आहेत. ओके, किंवा लीफचे जे एंडला जे एंड पॉइंट्स म्हणतात लीफ, ते काय आहेत. वर्किंग मेकॅनिझम ऑफ अ ट्री, की ऍक्च्युअली कसं वर्क होत जातं ते. वर्किंग होताना जो स्प्लिट होण्याची जी कन्सेप्ट आहे त्याच्यासाठी आपल्याला एन्ट्रॉपी आणि इन्फॉर्मेशन गेन समजून घ्यावी लागेल. इथं एन्ट्रॉपी, इन्फॉर्मेशन गेन आणि जिनी इंडेक्स अशा 3 टर्म्स आहेत ऍक्च्युअली याच्यामध्ये. एन्ट्रॉपी, इन्फॉर्मेशन गेन आणि जिनी इंडेक्स. Then we will go for the like advantages and limitations of the decision tree. हे डिटेल होईल. एन्ट्रॉपी आणि इन्फॉर्मेशन गेन याच्यासाठी एक्झाम्पल पण दिलेलं आहे याच PPT मध्ये. ओके, रिअल वर्ल्ड यूज केसेस काय काय आहेत डिसिजन ट्री साठी. नंतर जो परफॉर्मन्स आहे तो एन्ट्रॉपी आणि इन्फॉर्मेशनच्या गेनच्या हिशोबाने आपण कसा इन्क्रीज करू शकतो. हाऊ वी कॅन इम्प्रूव्ह दी डिसिजन ट्री मॉडेल परफॉर्मन्स. आणि ऍट लास्ट नेक्स्ट सेशन वी विल सी द इम्प्लिमेंटेशन ऑफ अ डिसिजन ट्री युजिंग पायथन. त्याच्यासाठी आपण क्लासिफिकेशन किंवा रिग्रेशन याच्यापैकी कोणतीही एक यूज केस यूज करू. क्लासिफिकेशन किंवा रिग्रेशनचा यूज करून आपण एक इम्प्लिमेंटेशन करू. सो दिस विल बी द अजेंडा फॉर टुडेज सेशन. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल विल ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज अ डिसिजन ट्री. डिसिजन ट्री काय हे आपण समजून घेऊ आधी. काय म्हटलं रे? इट्स अ सुपरवाइज्ड मशीन लर्निंग अल्गोरिदम. कोणत्या टाइप मध्ये येतो हा? सुपरवाइज्ड मध्ये येतो. 3 टाइप आहेत मशीन लर्निंगचे तुमच्याकडे. येस, सुपरवाइज्ड, अनसुपरवाइज्ड आणि
रिइन्फोर्समेंट लर्निंग. त्याच्यामध्ये कोणत्या टाईपमध्ये येतो हा? सुपरवाइज्ड मध्ये येतो. यूज फॉर बोथ क्लासिफिकेशन अँड रिग्रेशन दोन्हीसाठी पण यूज होतो. आणि वर्क ऑन दी सिम्पल नेस्टेड इफ स्टेटमेंट, इफ एल्स स्टेटमेंट. समजा मी स्टार्ट केलं काहीतरी, इथून स्टार्ट केला हा इज फीचर ए ग्रेटर दॅन 10. काय? जर फीचर ए ग्रेटर दॅन 10 असेल त्याला दोन पॉसिबिलिटी असणार आहे, यस किंवा नो. इफ एल्स, इफ ग्रेटर दॅन 10 ओके, नॉट ग्रेटर दॅन 10 नो. सो कंडिशन 1 काय? नंतर काय करणार? ए सोबत बी फीचर परत वर्क करणार जर असेल तर. नसेल तर काय? कंडिशन 2 इज फीचर लेस दॅन 5. दुसरी त्याच्यासोबत परत कंडिशन काय करणार? कम्पेअर करणार. ओके, सो दिस इज हाऊ इट विल वर्क ऑन दी सिम्पल इफ एल्स स्टेटमेंट. डिसिजन जो आहे तो याच हिशोबाने वर्क करतो याच्यावरती की इफ एल्स कसं वर्क होतं. जसं इफ एल्स वर्क होतं तसंच ऍक्च्युअल प्रॉब्लेम मध्ये हे समजून जाईल तुम्हाला. ज्यावेळेस आपण ऍक्च्युअल एक्झाम्पल घेऊ एखादं त्यावेळेस या गोष्टी क्लिअर होतील. पण आतासाठी काय, एक फीचर सिलेक्ट केला आपण. समजा इथं आपण असं म्हणू की फीचर काही पण कन्सिडर करू शकतो. समजा लेंथ कन्सिडर केली मी इथं, इज लेंथ ग्रेटर दॅन 10. हा, जर ग्रेटर दॅन 10 असेल तर इकडे या साईडला जाईल तो, आणि लेस दॅन 10 असेल तर मग कुठं जाईल? लेस दॅन 10 आहे म्हणजे काय? मग परत काय करणार आपण? सी फीचर सोबत वर्क करणार. इज अ फीचर सी लेस दॅन 5, इज अ फीचर बी इक्वल टू रेड. असे तर फीचर ए बी सी हे कॉलम्स झाले आपल्या डेटा फ्रेम मधले किंवा डेटा सेट मधले. हे काय झाले? कॉलम्स झालेत. ओके, सो दिस इज हाऊ इट विल वर्क. अशा पद्धतीने हा वर्क करतो. मग आउटकम काय घ्यायचंय की समजा फीचर लेस दॅन 5 याच्यासाठी आउटकम हे अशा पद्धतीने दाखवलंय किंवा फीचर बी साठी असं दाखवलेलं आहे. ओके, सो दिस इज हाऊ इट विल वर्क. जस्ट अ मिनिट guys. So this is how it will work. Okay, next there are two types for the decision tree. What? That is based on the like target, right? So those are the like based on the type of a target. की टार्गेट कसं आहे? कॅटेगरिकल आहे की कंटिन्युअस आहे? कॅटेगरिकल व्हेरिएबल डिसिजन ट्री म्हणजे काय असणार आहे? त्याचं टार्गेट काय राहील? कॅटेगरिकल राहील. की आपण काय प्रिडिक्ट करतोय? पास फेल, राईट? पर्सन डायबेटिक नॉन डायबेटिक, लोन अप्रूव्ड डिक्लाइन, असं जर तुम्ही प्रिडिक्ट करत असाल तर तो कशामध्ये? कॅटेगरिकल मध्ये. कंटिन्युअस मध्ये काय आहे? कंटिन्युअस व्हेरिएबल डिसिजन ट्री विच हॅज द कंटिन्युअस व्हेरिएबल डेटा. समजा सेल प्रिडिक्ट करतोय आपण, वी आर प्रिडिक्टिंग अ प्राइस, वी आर प्रिडिक्टिंग अ सॅलरी. अशा कंटिन्युअस व्हॅल्यूज जर आपण प्रिडिक्ट करत असेल तर तो कशा जनरल? इन शॉर्ट काय आहे? इट इज यूज फॉर द रिग्रेशन एज वेल एज क्लासिफिकेशन, दोन्हीसाठी पण यूज होतं. आता ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत त्या टर्मिनॉलॉजीज मध्ये काय काय बघा, रूट नोड, स्प्लिटिंग, डिसिजन नोड, लीफ किंवा टर्मिनल नोड. सगळा जो काही डेटा आहे तो कुठं प्रोव्हाइड करतो आपण? या रूट नोडला प्रोव्हाइड करतो. इथून काय होतं? याचं दोन ब्रांचेस मध्ये स्प्लिटिंग होतं. म्हणजे हे ब्रांचेस काय होतं? स्प्लिट होतं. आता जरी समजण्यासाठी थोडं चॅलेंजिंग वाटत असेल तर एक्झाम्पल मध्ये हे कम्प्लिटली क्लिअर होईल. डोंट वरी, याच्यानंतर लगेच एक्झाम्पल आहे तर त्या एक्झाम्पल मध्ये हे क्लिअर होऊन जाईल. रूट नोड म्हणजे काय? की सगळे जो काय डेटा आहे रिप्रेझेंट द एंटायर पॉप्युलेशन. सगळा डेटा इथं प्रोव्हाइड करतो आपण, एंटायर पॉप्युलेशन ऑर अ सॅम्पल. अँड दिस फर्दर गेट्स डिवाइड इंटू 2 or more होमोजिनियस सेट्स. म्हणजे इथं डिसिजन नोड आहे की समजा मी जर एज प्रोव्हाइड केलं, इथं काय प्रोव्हाइड केलं? फीचर एज. आणि याला कंडिशन लावतो एज ग्रेटर दॅन 30. ग्रेटर दॅन 30 असेल तर एका बाजूला जातील तेवढे सॅम्पल्स. एजचे समजा आपल्याकडे 100 सॅम्पल्स आहेत, त्याच्यामध्ये एज ग्रेटर दॅन 30 चे 40 सॅम्पल आणि एज लेस दॅन 30 चे 60 सॅम्पल्स आहेत. तर अशा पद्धतीने स्प्लिट करतो. यस नो, ग्रेटर दॅन 30 ओके गो दिस साइड, ग्रेटर दॅन और लेस दॅन 30 गो दिस साइड. दिस इज वे इट विल वर्क. नंतर हे जे काय होतंय, हे डिवाइड जे होतंय, दॅट प्रोसेस इज नोन ॲज दी स्प्लिटिंग. दॅट प्रोसेस इज नोन ॲज दी स्प्लिटिंग. इट रिप्रेझेंट और इट इज द प्रोसेस ऑफ डिवाइडिंग नोड इनटू दी 2 or more सब नोड्स. आता हा सिंगल नोड होता, रूट नोड हा एक सिंगल नोड होता. याच्यानंतर डिसिजन नोड, डिसिजन नोड नंतर टर्मिनल नोड, डिसिजन नोड, असे नोड्स आहेत, राईट? तर रूट नोड जो सगळ्यात पहिल्यांदा डेटा आपण प्रोव्हाइड करू तो रूट नोड झाडासारखं स्ट्रक्चर आहे. कसं स्ट्रक्चर आहे? इट्स अ ट्री लाईक अ स्ट्रक्चर. समजतंय का रे? इट्स अ ट्री लाईक स्ट्रक्चर. रूटला सगळा डेटा प्रोव्हाइड होईल, नंतर ब्रांचेस आणि शेवटचा पार्ट काय झाडाचा? शेवटचा पार्ट काय? लीफ. तिथे तुम्हाला काय मिळेल? आउटपुट मिळेल. असं हे वर्क होतं ऍक्च्युअली. स्प्लिटिंग झालं. डिसिजन नोडवर काय ठरतं की वेन सब नोड स्प्लिट्स इनटू दी फर्दर सब नोड देन इट इज कॉल्ड एज द डिसिजन नोड. की हा नोड पुढे ज्यावेळेस डिवाइड होईल त्यावेळेस त्याला काय म्हणलं? इथं डिसिजन होतं ऍक्च्युअली पुढे स्प्लिट करायचं की नाही करायचंय. कोणते नोड स्प्लिट होत आहेत?
डिसिजन वाले नोड स्प्लिट होत आहे, टर्मिनल वाला काय होतंय स्टॉप होतोय तिथं. म्हणजे इथं काय मिळालंय थोडक्यात आउटपुट मिळालंय. इथं काय मिळालंय आउटपुट मिळालंय की आता इथं 40 आले होते, समजा ह्या 40 मध्ये परत असं झालं की समजा दुसरं सॅलरीचं तुम्ही प्रिडिक्ट केलं, दुसरं फीचर काय घेतलं सॅलरी घेतलं, सॅलरी ग्रेटर दॅन 30 साठी समजा इथं 60 असं झालंय की 60 जे सॅम्पल्स आहेत त्यांची सॅलरी ग्रेटर दॅन 30, तर मग 10 किंवा 01 हे आउटपुट मिळून गेलं. इथं दुसऱ्या कॅटेगरीसाठी रेकॉर्ड्सच नाहीये. जेवढं काय आहे ते प्युअर स्प्लिट झालं किंवा सब स्प्लिट झालं तर तो नोड काय होतो मग दॅट इज कॉल्ड एज द टर्मिनल नोड. त्याला काय म्हणायचं टर्मिनल नोड, की तिथून पुढे परत स्प्लिटिंग होत नाही. जिथं स्प्लिटिंग स्टॉप होतं दॅट नोड इज नोन एज टर्मिनल नोड किंवा लीफ नोड. तो एंड पॉइंट आहे डिसिजन ट्रीचा, तो काय एंड पॉइंट आहे. ओके, सो व्हेन सब नोड स्प्लिट्स इनटू द फर्दर सब नोड्स देन इट इज कॉल्ड एज द डिसिजन नोड. आणि लीफ नोड किंवा टर्मिनल नोड म्हणजे कोणता नोड आहे, नोड विथ नो चिल्ड्रेन. नो चिल्ड्रेन म्हणजे काय की थोडक्यात रूट नोड हा पॅरेंट झाला, त्याचे 2 चिल्ड्रेन डिसिजन नोड, या डिसिजन नोडचे परत 2 चिल्ड्रेन टर्मिनल नोड डिसिजन नोड, याच्या पुढे परत स्प्लिट होत नाही. दिस इज अ फायनल पॉइंट. सो ए रिप्रेझेंट द पॅरेंट नोड ऑफ बी अँड सी. हे काय हा पॅरेंट नोड आहे आणि हे 2 काय झाले चिल्ड्रेन झाले, राईट. सो दिस इज हाऊ इट इज लाईक रिप्रेझेंटिंग पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप. की पुढे जर स्प्लिट होत नसेल दॅट नोड इज नोन एज द लीफ नोड, दॅट नोड इज नोन एज द लीफ नोड ऑर टर्मिनल नोड. समजतंय का रे? इज इट ओके? जे बोलतोय ते कळतंय का? येस, इज इट ओके? खुशी, साक्षी, ओके. नंतर अजून एक कन्सेप्ट दिली इथं काय प्रूनिंग म्हटलेलं आहे, राईट ना. सो व्हेन वी रिड्यूस द साइज ऑफ अ डिसिजन ट्री बाय रिमूव्हिंग द नोड्स अपोजिट ऑफ अ स्प्लिटिंग करत चाललोय म्हणजे आपण त्याला वाढवत चाललोय, इन्क्रीज करत चाललोय, बरोबर ना. स्प्लिट करत चालले म्हणजे तुम्ही त्या ट्रीला काय करत चालले इन्क्रीज करत चालले. त्याच्याऐवजी जर त्याला कट करायचं असेल की इतक्या साऱ्या त्याला सब ब्रांचेस नको आहेत, इतक्या त्याला ब्रांचेस नको आहेत, देन दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज द प्रूनिंग. आता हा जेवढा इन्क्रीज होणार तेवढा काय होणार, तेवढे फीचर्स क्रिएट करणार, बरोबर ना. तेवढे फीचर्स क्रिएट करणार. मग जर ओव्हर फिटिंग अवॉइड करायची तुम्हाला किंवा एक टिपिकल जेवढे इम्पॉर्टंट फीचर्स आहेत तेवढेच ठेवले पाहिजे असं जर एक्सपेक्टेड असेल तर त्यावेळेस काय म्हणतो आपण त्याला, त्या प्रोसेसला म्हणजे कट करण्याची जी प्रोसेस आहे रिड्यूस दी साइज ऑफ अ डिसिजन ट्री, की काही ब्रांचेस आपण कट करतो की हा पोर्शन कन्सिडर करू नका, डोंट कन्सिडर दिस पोर्शन, तर दॅट प्रोसेस इज नोन एज दी प्रूनिंग. त्या प्रोसेसला काय म्हणतात प्रूनिंग म्हणतात. ब्रांच किंवा सब ट्री की एक सब सेक्शन कन्सिडर केला, समजा एवढं जर कन्सिडर केलं मी एक डिसिजन ट्री आणि त्याच्यासोबत 2 टर्मिनल नोड, दॅट इज कॉल्ड एज दी ब्रांच ऑर सब ट्री. पॅरेंट अँड चाइल्ड नोड, द नोड विच इज डिवाइडेड इंटू दी सब ट्री, जो स्प्लिट होतो दॅट इज अ पॅरेंट नोड, आणि जो स्प्लिटिंग स्टॉप करतो की पुढे त्याला काही परत सब नोड्स नाहीये दॅट इज नोन एज दी चाइल्ड ऑफ दी पॅरेंट नोड. या टर्मिनॉलॉजी समजल्यात तुम्हाला, टर्म्स लक्षात आल्यात. पुढे हे कसं वर्क होतं हे समजून सांगतो मी. येस साक्षी, ऋतुजा, पूर्वा, यस सर. ओके. हा, याला आपण एक्झाम्पल घेऊ म्हणजे एक्झाम्पल मध्ये हे ऍक्च्युअली क्लिअर होऊन जाईल. आता हे फक्त एक्झाम्पल आपण जे बघितले त्या हिशोबाने, पण पुढे वेगळं एक्झाम्पल आहे की ऍक्च्युअली तुम्हाला. ऋतुजा काय डाऊट आहे का? हँड रेज केलाय, ओके ना. सो डिसिजन ट्री कसा वर्क करतो, वर्क ऑन अ सिंपल नेस्टेड इफ एल्स स्टेटमेंट. इफ एल्स जसं वर्क करतो ना, इफ एज इज ग्रेटर दॅन 30, सॉरी एज इज ग्रेटर दॅन 18 इलिजिबल फॉर वोटिंग, एल्स नॉट इलिजिबल फॉर वोटिंग. इफ एल्स सारखं वर्क करतो हा. सो डिसिजन ट्री ब्रेक्स द डेटा सेट इंटू द स्मॉलर अँड स्मॉलर सबसेट while at the same time it creates the decision tree and result is determined by the leaves. कशाने डिटरमाइन होतात रिझल्ट्स? लीफ नोडने डिटरमाइन होतात. तर ऍक्च्युअली कसं वर्क होतं, सो डिसिजन ट्री इज अ फ्लो चार्ट लाईक अ ट्री स्ट्रक्चर. फ्लो चार्ट ऍक्च्युअली राईट ना. इनपुट डेटा सेट दिला, नंतर मॉडेल ट्रेन केलं, इनिशियल स्प्लिट, समजा साईज लेस दॅन स्क्वेअर फीट, 1000 स्क्वेअर फीट हा एरिया दिलाय. कशासाठी की पहिल्यांदा फीचर सिलेक्ट केले, चूज द बेस्ट फीचर, तो त्याच्या हिशोबाने चूज करतो. समजा आता स्क्वेअर फीट आहे आपल्याकडे, आपण काय कॅल्क्युलेट करतोय, कशाचा डेटा आहे आता हा, एवढं तर समजतंय आपल्याला कशाचा डेटा आहे, कशाचा डेटा आहे, हाऊस प्राइसचा डेटा आहे, बरोबर ना. कशाचा डेटा आहे, हाऊस प्राइस प्रिडिक्शनचा डेटा आहे. फीचर्स काय काय असतील, समजा स्क्वेअर फीट हे एक फीचर आहे, नंतर बेडरूम किती आहेत
बेडरूम किती आहेत हे एक फीचर असू शकतं, बरोबर आहे का? फीचर्स घेऊ आपण. फीचर म्हणजे इनपुट व्हेरिएबल, सर्वांना समजतंय? फीचर म्हणजे इनपुट व्हेरिएबल, स्क्वेअर फीट हे इनपुट व्हेरिएबल झालं. नंतर बेडरूम्स किती आहेत हे असू शकतं सेकंड. नंतर गॅरेज आहे की नाही, गॅरेज म्हणजे आता बाहेरचा डेटा युएस वाला म्हणून तसं घेतलंय, गाडी लावण्यासाठी जागा आहे की नाही, राईट? सो असं जर कन्सिडर केलं तुम्ही तर पहिला काय कन्सिडर करतो तो की साईज. ठीक आहे, फीचर चूज केलं, साईज ग्रेटर दॅन लेस दॅन 1000 स्क्वेअर फीट, येस. मग हे जर येस असेल तर मग त्याच्यानंतर तो दुसरं फीचर काय घेतोय, बेडरूम किती आहे, बेडरूम ग्रेटर दॅन 2. मग बाय साठी जायचंय की नो साठी जायचंय, बाय. नो तर मग काय येस बाय हाऊस, नो रेंट अपार्टमेंट, अशा कंडिशन्स म्हणजे हे डिसिजन्स देण्यासाठी तो काय करतो, आपल्याला हेल्प करतो. ओके, सो स्प्लिट द डेटा ऍट ईच नोड ऑन द फीचर. फीचर नुसार तो डेटा स्प्लिट करतो. जनरेट द लीफ नोड, येस बाय द हाऊस और नो गो फॉर द रेंट. सो फायनल आउटपुट एज द आउटकम ऑफ द डिसिजन. इट जनरेट the results. Option for the like the spellings मिस्टेक आले त्याच्यामध्ये, ठीक आहे. ऑप्शन फॉर द लाईक एक्सपिरियन्सिंग द ऍक्शन म्हणजे डिसिजन घेण्यासाठी काय होतो, आपल्याला हेल्प होतो किंवा डिसिजन घेण्यासाठी हेल्प करतो. ओके, सो दिस इज हाऊ इट विल वर्क. तर हा याच्यासाठी डेटा होता, कशासाठी, हाऊस प्राइस साठी होता. ऍक्च्युअली जो आपण मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करणार आहे ते या डेटावरती करणार आहे. पाहिजे तर याचा फोटो कॅप्चर करून ठेवा तुम्ही, म्हणजे एक्झाम्पल राईट करताना मी कसं वर्क करतोय किंवा जे आपण मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करू ते कसं वर्क होईल ते बघायचं आपल्याला. सिंपल एक्झाम्पल आहे की असं विचारायचं आपल्याला की जॉन विल प्ले टेनिस ऑर नॉट. म्हणजे बेस्ड ऑन द डे कंडिशन, डेच्या वेगवेगळ्या कंडिशन आहेत की जे एन्व्हायरमेंट आहे किंवा जे क्लायमेट आहे, आउटलुक, ह्युमिडिटी आणि वाइंड. आउटलुक, ह्युमिडिटी आणि वाइंड हे 3 फीचर्स आहेत तुमच्याकडे. हे 3 फीचर्स आहेत, 3 इनपुट व्हेरिएबल आहेत. आणि प्ले हे काय झालं, तुमचं आउटपुट झालं. बायनरी क्लासिफिकेशनचा प्रॉब्लेम आहे, प्ले होईल की नाही होईल. असा आपल्याला किती डेजचा डेटा दिलाय, 14 डेजचा डेटा तुम्हाला दिलेला आहे. किती डेजचा डेटा दिलेला आहे, 14 डेजचा डेटा दिलेला आहे. आउटलुक मध्ये 3 पॅरामीटर्स आहेत, सनी, ओव्हरकास्ट आणि रेन. आउटलुक मध्ये सेपरेट कॅटेगरी येणार ना, समजा जेंडर कॉलम आहे आपल्याकडे, बरोबर ना. जेंडर मध्ये 2 गोष्टी येतात तुमच्या, मेल फिमेल. समजा आपल्याकडे ग्रेड आहे, गुड बेटर बेस्ट, असे आउटलुक मध्ये किती आलेत, 3 कॅटेगरी आल्यात, सनी, ओव्हरकास्ट आणि रेन. सनी, ओव्हरकास्ट आणि रेन. ह्युमिडिटी मध्ये पण काय, हाय, नॉर्मल, अशा 2 टाइप्स आहेत ह्युमिडिटीसाठी. आणि विंड मध्ये पण काय, वीक, स्ट्रॉंग, अशा 2 कॅटेगरीज आहेत. तर 14 डेजचा डेटा तुम्हाला दिलेला आहे. इन फ्युचर समजा डे 15 ला मला असं विचारायचंय की आउटलुक रेन आहे, ह्युमिडिटी हाय आणि विंड वीक आहे, तर मग प्ले होईल की नाही होईल, असं पुढचा क्वेश्चन आहे. समजतंय? तर ह्या डेटावरती मॉडेल बिल्ड झालं पाहिजे. 14 जो डेटा आहे याच्यावरती डिसिजन ट्री काय झालं पाहिजे, बिल्ड झाला पाहिजे. हा ट्रेनिंगचा डेटा आहे. सो मॉडेल विल लर्न ओव्हर इयर. आणि आउटपुट जे आहे टेस्टिंग मला या डेटावरती करायचंय की प्रेडिक्शन काय देतोय. समजतंय का रे? येस, एक्झाम्पल कळालंय एव्हरीवन? एक्झाम्पल लक्षात आलंय? 14 डेजचा डेटा आपल्याला दिलेला आहे, त्याच्यासाठी काय होऊ शकतं हे आपल्याला सांगितलेलं आहे. समजा डे 6 चा डेटा काय आहे की आउटलुक काय आहे, आउटलुक रेन आहे, बरोबर. आउटलुक रेन आहे, ह्युमिडिटी नॉर्मल आहे आणि विंड स्ट्रॉंग आहे. तर त्या दिवशी काय प्ले होणार नाही असं मॉडेल शिकतोय. आउटलुक सनी आहे, ह्युमिडिटी नॉर्मल आहे आणि विंड वीक आहे, तर प्ले होऊ शकतो असं मॉडेल ट्रेन झालाय. इन फ्युचर तो काय देईल, समजा असे जर आपण त्याला पॅरामीटर्स प्रोव्हाइड केले की आउटलुक इज rain, humidity is a high and wind is a weak, what will be there, what will be the scenario, whether there will be a play or not, हे आपल्याला आता कॅल्क्युलेट करायचंय विथ द हेल्प ऑफ डिसिजन ट्री. याच्यासाठी डिसिजन ट्री आता आपण बिल्ड करणार आहे. हा फोटो कॅप्चर करून ठेवा, म्हणजे ऍक्च्युअली काय करतोय आपण ते कळलं तुम्हाला. जो टोटल 14 डेटा सेट आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यूज असे आहेत की इथं 9 येस आहेत आणि 4 नो, 5 नो आहेत. तुम्ही जर ऑब्झर्व केलं इथं नोच्या व्हॅल्यूज किती आहेत, 1 2 3 4 5. जे 14 डेटा आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये 5 व्हॅल्यूज नोचे आहेत आणि 9 व्हॅल्यू येसचे आहे. इज इट ओके टिल नाऊ? येस एव्हरीवन. जे 14 डेटा पॉइंट्स आपल्याला दिलेले आहेत त्याच्यामध्ये सिनारिओ कसा आहे, 9 येस आर देअर अँड 5 नोज आर देअर. इज इट ओके? आत्ताच्या एक्झाम्पल मध्ये ओके, 9 येस आहे आणि 5 नोज आहेत. मग आता आपण काय म्हटलं, हा घेतला मी रूट नोड, मॉडेल त्याच्या हिशोबाने घेतो. आपण काय घेतला, आउटलुक घेतला. रूट नोड काय आला रे, रूट नोड काय घेतला, आउटलुक घेतला, बरोबर.
रूट नोडला सिच्युएशन काय आहे, होल डेटा सेटसाठी 9 येस आणि 5 नोज आहेत, बरोबर. 9 येस आणि 5 नोज आहेत. 3 कॅटेगरीज आहेत आउटलुक मध्ये, बरोबर ना. किती कॅटेगरीज आहेत, 3 कॅटेगरीज आहेत. सनी, ओव्हरकास्ट, रेन. सनी, ओव्हरकास्ट, रेन. समजतं इथपर्यंत. 3 फीचर्स आहेत, सनी, ओव्हरकास्ट, रेन, बरोबर आहे. म्हणजे आउटलुकला 3 पॅरामीटर आहेत ना. जेवढ्या सब कॅटेगरीज आहेत तेवढ्या सगळ्या कन्सिडर करावं लागतील. मग जर आउटलुक सनी असेल, तर नेचर काय, म्हणजे आउटपुटचं जे नेचर आहे ते काय. आउटलुक जर सनी असेल, इफ आउटलुक इज अ सनी, काय सिनारिओ. इफ आउटलुक इज अ सनी, व्हॉट इज अ सिनारिओ. मागचा डेटा बघा काय. येस, इफ आउटलुक इज अ सनी आउटलुक असेल तर काय 1 2 3 4 1 2 3 4 5. किती रेकॉर्ड्स आहेत रे असे, 5 रेकॉर्ड्स आहेत, बरोबर ना. सनी आउटलुक असणारे रेकॉर्ड्स किती आहेत, 5 रेकॉर्ड्स आहेत. सनी आउटलुक असणारे रेकॉर्ड किती आहेत, 5 रेकॉर्ड्स आहेत, बरोबर आहे का. येस, सनी आउटलुक असणारे रेकॉर्ड किती आहेत, 5 आहेत. मग त्याचा सिनारिओ बघायचं काय, किती नोज आहेत त्याच्यामध्ये, 1 2 3. काय 3 वेळेला नो आहे आणि 2 वेळेला काय, हे एवढे रेकॉर्ड आहे, बरोबर ना. D1 डे 1 डे 2 डे 8 आणि डे 9 डे 11. एवढ्या याच्यासाठी काय आउटलुक सनी आहे आणि त्याचा सिनारिओ असा आहे. म्हणजे इथं ऍक्च्युली काय 3 नोज आहेत आणि 2 येस आहेत. असे आपल्याकडे 5 रेकॉर्ड आहेत की ज्याचा आउटलुक सनी आहे आणि त्याच्यामध्ये सिनारिओ काय 2 येस आणि 3 नो आहे. मग हे प्युअर स्प्लिट आहे का, हे प्युअर स्प्लिट आहे का, नाहीये. का की 5 रेकॉर्ड आहे, त्या 5 मध्ये 2 म्हणतोय की येस, 3 म्हणतोय नो. मग सांगत नाही ना ऍक्च्युली काय. 5 पैकी असं ज्यावेळेस होईल की जर माझ्याकडे 5 नंबर आहे, तर काय 5चं असं झालं पाहिजे, एक तर 5 0, 5 चे 5 येस किंवा नो. असं ज्यावेळेस सिनारिओ होईल 5 येस 0 नो किंवा 0 येस 5 नो, हे झालं प्युअर स्प्लिट. जेवढे काही आपल्याकडे रेकॉर्ड्स आहेत ते एकतर एकाच कॅटेगरीला पाहिजे. अशी सिच्युएशन ज्यावेळेस होईल त्यावेळेस काय करतं, स्प्लिटिंग स्टॉप होतं. आय होप आता थोडं लॉजिक लागतंय तुम्हाला. जेवढे काही रेकॉर्ड्स आपल्याकडे आहे, म्हणजे 14 रेकॉर्ड्स ज्यावेळेस असं सांगतील तुम्हाला, एकतर 0-14 किंवा 14-0 असं ज्यावेळेस होईल, दॅट इज अ प्युअर स्प्लिट. म्हणजे मॉडेल कसं ट्रेन होईल. हे असल्यानंतर हेच इज इट ओके. येस, हे लक्षात आलंय. मग इथं जर 2 येस आणि 3 नोज आहेत तर पुढे स्प्लिट करावं लागेल की मग 5 आहेत पण याच्यात 2-3 झालंय. मग हे क्लिअर कसं करता येईल याच्यासाठी पुढचा पॅरामीटर घ्यावा लागेल तुम्हाला. म्हणजे पुढे समजा विंड आहे तुमच्याकडे किंवा ह्युमिडिटी, त्याच्यासोबत कम्पेअर करून आपण वर्क करू शकतो. पण त्याच्या आधी बघा की आउटलुक जर ओव्हरकास्ट असेल, तर ओव्हरकास्ट आउटलुक असणारे 4 रेकॉर्ड्स आहेत तुमच्याकडे टोटल. आउटलुक ओव्हरकास्ट असणारे 4 रेकॉर्ड्स आहेत. ते 4 रेकॉर्डला काय सांगतंय, देर विल बी अ प्ले. आउटलुक ओव्हरकास्ट असणार 1 2 3 4, 4 रेकॉर्डला काय, 4 रेकॉर्डला काय प्ले विल बी देअर. मग त्याचा सिनारिओ कसा आला की 4 रेकॉर्ड्स आहेत, 4 येस आहेत, 0 नो. म्हणजे दिस इज अ प्युअर सब स्प्लिट, किंवा ही जी स्प्लिटिंग झाली ही प्युअर झाली. याच्या पुढे स्प्लिट करण्याची गरजच नाहीये ना. माझ्याकडे 4 रेकॉर्ड आहे, 4 पण काय सांगताय की देर विल बी अ प्ले. पुढे चेक करायची गरज आहे याला. येस, इज देअर नीड टू गो फर्दर. पुढे स्प्लिट करण्याची गरज नाहीये. तर मग आता हे झालं हे 5 रेकॉर्ड साठी, हे 4 रेकॉर्ड साठी उरले किती, परत 5 रेकॉर्ड उरले, बरोबर ना. 9 रेकॉर्डचा विषय झाला, संपला. आता 5 रेकॉर्ड. जेव्हा की आउटलुक तुमचं रेन आहे, आउटलुक जर रेन असेल तर असे किती रेकॉर्ड्स आहेत तुमच्याकडे, 5 रेकॉर्ड्स आहेत. त्या 5चा सिनारिओ असा आहे की 3 येस आहे त्याच्यामध्ये आणि 2 नोज आहेत. 3 येस आहे आणि 2 नोज आहेत. तर मग इथं परत पुढं स्प्लिट करावं लागेल. इथपर्यंत समजलंय का रे. येस, इथपर्यंत समजलंय काय करतोय आपण, नेमकं काय चाललंय ते समजतंय. येस एव्हरीवन. स्प्लिटिंग का करायचं, कारण जोपर्यंत क्लिअर स्प्लिट मिळत नाही आपल्याला, प्युअर सब स्प्लिट मिळत नाही, तोपर्यंत आपल्याला जावं लागेल. ठीक आहे, इथपर्यंत आपण काम केलंय आता, बरोबर ना. हे ओव्हरकास्ट, हे 4 रेकॉर्ड आहेत,
हे 5 रेकॉर्ड होते बरोबर. हे पण किती आहेत 5 रेकॉर्ड आहेत. सनी असताना काय सिनारिओ होता 2 यस आणि 3 नोज आहेत बरोबर ना. इथं काय होतं 2 यस आणि 3 नोज आणि इथं काय 3 यस आणि 2 नोज असं होतं. जर इथं पुढे स्प्लिट करायची गरज आहे तर मी पुढचा पॅरामीटर काय कन्सिडर केलाय पुढचं फीचर घेतलं ह्युमिडिटी. पुढचं फीचर काय घेतलं ह्युमिडिटी. त्याच्यासोबतच इकडं विंड घेतलं. हे इकडं उलट पालट जरी झालं सनी सोबत विंड घेतलं आणि रेन सोबत ह्युमिडिटी घेतलं इट डझंट मॅटर. हे दोन्ही वेनी वर्क केलं तर आन्सर सेमच येतं शेवटी. हे जे फीचर सिलेक्शन जे होतं की कोणतं फीचर त्यासोबत कम्पेअर करायचं हे मॉडेल ठरवतं. ओके. ह्युमिडिटी मध्ये किती पॅरामीटर तुमच्याकडे 2 पॅरामीटर आहे दॅट इज हाय आणि नॉर्मल बरोबर आहे. ह्युमिडिटीसाठी किती कॅटेगरीज आहेत आपल्याकडे ह्युमिडिटीसाठी किती कॅटेगरीज आहेत हाय आणि नॉर्मल बरोबर. आता 5 रेकॉर्ड होते आपल्याकडे ज्याच्यामध्ये काय आलंय 5 रेकॉर्ड होते 2 यस आणि 3 नोज आलेले आहेत. आता कसं कॅल्क्युलेट करतो मी बघा. ह्युमिडिटी इज हाय त्या 5 मध्ये ह्युमिडिटी हाय असणारे रेकॉर्ड किती आहेत 3 रेकॉर्ड आहेत. ह्युमिडिटी हाय आउटलुक सनी हा फोटो आपण काढलेला आहे ऑलरेडी बरोबर ना. ह्युमिडिटी काय घ्यायची ह्युमिडिटी हाय आउटलुक सनी एक रेकॉर्ड झालं. ह्युमिडिटी हाय आउटलुक सनी सेकंड रेकॉर्ड झालं 2. ह्युमिडिटी हाय परत ह्युमिडिटी हाय आणि आउटलुक सनी असं काय 3 रेकॉर्ड आलेत. तिन्हीचे तिन्ही याला काय येत रे 3 नो. म्हणजे याचं जे काय क्लासिफिकेशन होईल ते कसं होईल when humidity is high and outlook is sunny there are 3 records and its scenario is like 0 3 कसं की 0 yes आहे तिथं बरोबर ना. 0 yes and 3 nodes 0 yes and 3 nodes समजतंय. when humidity is high and outlook is sunny तर there आणि तिन्हीचे तिन्ही रेकॉर्ड्स काय आहेत नो वाले आहेत. देर विल बी नो प्ले. म्हणजे एखाद्याने असं तुम्हाला सांगितलं की 2 पॅरामीटरवरून ठरवायचं ह्युमिडिटी हाय आणि आउटलुक सनी देर विल बी नो प्ले. करेक्ट इज इट ओके. सिमिलरली 5 मधले 3 रेकॉर्डचं कळालं तुम्हाला काय उरलेले जे 2 रेकॉर्ड आहे त्याचा सिनारिओ काय आहे की व्हेन ह्युमिडिटी इज अ नॉर्मल आणि आउटलुक इज अ सनी देर आर 2 रेकॉर्ड्स आणि दोन्ही काय सांगताय देर विल बी अ प्ले. म्हणजे इथं काय झालं 2 यस 0 नो. मग उरलेले जे वरती जे 5 क्लिअर सांगत नव्हतं त्याने काय सांगितलं आता इथं 3 झालं आणि हे 2 0 झालं. म्हणजे दिस इज अ प्युअर स्प्लिट. कशी प्युअर स्प्लिट झाली कळाली का नाही कळालंय. येस एव्हरीवन. जोपर्यंत 1 0 असं होत नाही तोपर्यंत हे वर्कआउट होत राहील. सिमिलरली इथं जे सिनारिओ होता की 3 यस आणि 2 नोज होते आउटलुक रेन 5 असताना 5 रेकॉर्ड साठी त्याला विंड सोबत कम्पेअर केल्यानंतर काय सांगतोय तो वेन विंड इज अ वीक अँड आउटलुक इज अ रेन देर विल बी अ प्लेचे किती आलेत 3 रेकॉर्ड आलेत. म्हणजे हे 3-0 झालं. आणि वेन विंड इज अ स्ट्रॉंग अँड आउटलुक इज अ रेन व्हॉट इज सिनारिओ 0 यस 2 नोज. मग इथं पुढे स्प्लिट व्हायची गरज आहे का नो. तर इथं काय होईल हा ट्री स्टॉप होईल. हे स्प्लिटिंग काय होईल स्टॉप होईल. इथं हा काय झाला तुमचा हा रूट नोड झाला. हा इथंच लीफ नोड होऊन जाईल कारण पुढे जायची गरज नाहीये. सनीसाठी इथं हा काय झाला डिसिजन नोड झाला. इथं पण काय होईल डिसिजन फॉर्म होतो की स्प्लिट करायचंय मला पुढे. नेक्स्ट इथं काय होतंय हे हाय नॉर्मल हे कम्प्लीट झाले. इथं पुढे स्प्लिटिंग झालं नाही. दोज आर दी लीफ नोड. लीफ नोड डिसिजन नोड आणि टर्मिनल नोड लीफ नोड डिसिजन नोड आणि रूट नोड हे 3 कन्सेप्ट आहे. लीफ इज ऑल्सो नोन एज अ टर्मिनल. ठीक आहे. मग ओव्हरऑल जे सिनारिओ आहे तो असा आहे की आउटलुक 3 टाईपचं आहे सनी ओव्हरकास्ट रेन. इथं 4-0 झालं होतं त्यामुळे स्टॉप झालं. इथं 3-2 होतं 2-3 असं होतं राईट. इथं 3-2 होतं याला पुढे स्प्लिट करावं लागलं तर हाय ह्युमिडिटी असताना नो आले सगळे आणि इथं यस आले सगळे. विंड वीक असताना यस आले सगळे. विंड स्ट्रॉंग असताना नो आले. 0-3 2-0 3-0 0-2 असे हे सगळे वर्कआउट झाले. मग जर आता आपण मॉडेलला नवीन क्वेश्चन विचारला की वेन आउटलुक इज अ रेन अँड ह्युमिडिटी इज अ हाय. आउटलुक काय आउटलुक रेन ह्युमिडिटी हाय अँड विंड वीक. तर विंड आणि रेन तुम्ही कॅल्क्युलेट केलेलं आहे बरोबर ना राईट.
रेन आणि विंड वीक असेल तर काय होणार रे, प्ले होणार आहे. सो आन्सर विल बी यस. 2 पॅरामीटर करेक्ट केलेत ना, 2 पॅरामीटर करेक्ट केलेत. येस, इज इट ओके गाईज? म्हणजे याच्यातून आन्सर काय दिलं मॉडेल तुम्हाला, नवीन डेटा पॉइंटला नवीन काही पण विचार तुम्ही, आन्सर काय आलं, येस देर विल बी अ प्ले, देर विल बी अ प्ले. इज इट ओके गाईज? समजतंय का रे? मग हे स्प्लिट व्हायचं की नाही व्हायचं हे कोण ठरवतं, कशावर ठरवतं? याच्यासाठी 2 कॅटेगरी पॅरामीटर आपल्याकडे, दॅट इज एंट्रॉपी अँड जिनी इंडेक्स. ठीक आहे, तर त्याच्यावरती वर्कआउट करतो आपण. जस्ट अ मिनिट. लक्षात येतंय घरी कसं वर्क होतं हे, समजतंय सर्वांना? येस. मग हे जे स्प्लिटिंग जे होतं ना, हे स्प्लिटिंग साठी क्रायटेरिया आहे काही. स्प्लिटिंग साठी 2 क्रायटेरिया ऍक्च्युली. पहिला जो आहे तो एंट्रॉपी म्हणून आहे आणि दुसरा जो आहे तो काय, जिनी इंडेक्स म्हणून आहे. ठीक आहे, तर आधी बघू आपण एंट्रॉपी. हे कॅल्क्युलेशन जरी केले तुम्ही, कॅल्क्युलेशन केल्यानंतर पण हे तुम्ही वर्कआउट करू शकता, म्हणजे प्रूव्ह करू शकतो आपण. ठीक आहे, पहिला जो आहे तो काय, एंट्रॉपी. काय कन्सिडर करतो हा, की इम्प्युरिटी कन्सिडर करतो. इम्प्युरिटी हे बघा 5 सॅम्पल आहे आपल्याकडे. किती सॅम्पल आहे, 5. त्याच्यातलं काय म्हणताय, 2 यस आणि 3 नो म्हणताय, म्हणजे इम्प्युरिटी ना. 5 पैकी ऍक्च्युअली कळतच नाही ना मॉडेलला की हे यस म्हणायचं की नो म्हणायचं, कन्फ्युजन आहे, दॅट इज अ इम्प्युरिटी. कळतंय, एरर आहे ना याच्यामध्ये. इज इट करेक्ट प्रिडिक्शन? 5 सॅम्पल दिले मी तुम्हाला आणि त्यातले काय म्हणतोय मी, 2 यस आणि 3 नो. करेक्ट नाही देत ना, समजा मेजॉरिटी नुसार गेलं तर देते, पण तरी पण देर विल बी कन्फ्युजन वेन एव्हर वी आर गोइंग फॉर द प्रिडिक्शन. येस, इज इट मेकिंग सेन्स? तर मग एंट्रॉपी म्हणजे काय, की मेजर द इम्प्युरिटी ऑफ अ कलेक्शन ऑफ अ सॅम्पल डिपेंड्स ऑन द डिस्ट्रीब्युशन ऑफ रॅन्डम व्हेरिएबल पी. पी म्हणजे प्रोबॅबिलिटी कन्सिडर केली इथं. ठीक आहे, किती पाहिजे इम्प्युरिटी? इम्प्युरिटी लेस पाहिजे का जास्त पाहिजे रे? इम्प्युरिटी लेस पाहिजे की जास्त पाहिजे? व्हॉट शुड बी द व्हॅल्यू ऑफ इम्प्युरिटी? इम्प्युरिटी म्हणजे जी एरर आहे ती जादा पाहिजे की कमी पाहिजे? लेस पाहिजे. येस, लेस पाहिजे. बरोबर, म्हणजे 0 पाहिजे. 0 to 1 व्हॅल्यू याला 0 to 1 आहे, म्हणजे ज्यावेळेस इम्प्युरिटी 0 असेल, ज्यावेळेस एंट्रॉपीची व्हॅल्यू 0 होईल, म्हणजे तिथं स्प्लिटिंग काय होईल, स्टॉप होईल. स्प्लिटिंग काय होईल, स्टॉप होईल. मग हा क्रायटेरिया यूज केला जातो. वेन एव्हर एंट्रॉपी इज 0 देन स्प्लिटिंग विल स्टॉप. त्याचा अर्थ काय, की तुमचं एकतर असं झालंय 5 0 झालाय किंवा 0 5 झालाय. जेवढे 5 सॅम्पल्स आपल्याला दिलेले आहेत त्यातले 5 चे 5 यस आहेत किंवा नो आहेत. ही सिच्युएशन ज्यावेळेस क्रिएट होईल त्यावेळेस इम्प्युरिटी काय असेल, 0 असेल. जर 0च्या पुढे असेल इम्प्युरिटी 0.5 0.6 0.8 1, तर मग काय, की देर इज सम लाईक डिस्ट्रीब्युशन इज नॉट प्रॉपर. हे जे सॅम्पल स्प्लिट झालेत हे प्रॉपर झालेले नाहीये. फॉर्म्युला असा दिलेला आहे त्याच्यासाठी, की यस म्हणजे काय, की टोटल कलेक्शन. समजा 14 पॉईंट्स आहेत आपल्याकडे, किती रेकॉर्ड्स आहेत, हाऊ मेनी रेकॉर्ड्स वी आर हॅव्हिंग, 14 रेकॉर्ड्स वी आर हॅव्हिंग. तर यस म्हणजे यस किती झाला, 14 झाला. इथं कलेक्शन ऑफ अ ट्रेनिंग सॅम्पल्स 14 होते आपल्याकडे. पी प्लस जे राईट केलं इथं, दॅट इज अ प्रपोर्शन ऑफ पॉझिटिव्ह सॅम्पल्स इन अ यस. यस मध्ये पॉझिटिव्ह सॅम्पल किती आहेत आणि पी निगेटिव्ह, दॅट इज अ प्रपोर्शन ऑफ निगेटिव्ह सॅम्पल. यस किती आणि नो किती. समजा हे काय होतं, 9 5 होतं इथं. बरोबर, सुरुवातीला काय होतं, 9 5 होतं. मग एंट्रॉपीचा जो फॉर्म्युला तो असा आहे, एंट्रॉपी इज इक्वल टू मायनस प्रोबेबिलिटी ऑफ पॉझिटिव्ह, प्रोबेबिलिटी ऑफ पॉझिटिव्ह इंटू प्रोबेबिलिटी ऑफ पॉझिटिव्ह इंटू लॉग टू द बेस 2, लॉग टू द बेस 2 प्रोबेबिलिटी ऑफ पॉझिटिव्ह. म्हणजे 14, आता यातली पॉझिटिव्ह किती, 9/14 आहे. बरोबर ना, म्हणजे हे फर्स्ट फॉर्म्युला कसा होईल, मायनस 9/14 इंटू लॉग ऑफ 9/14 मायनस किती राहिले सॅम्पल, नोचे 5 आहेत, 5/14. प्रोबॅबिलिटी अशीच फाइंड आउट करतात ना, टोटल सॅम्पल, की इव्हेंट किती आणि डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ सॅम्पल्स. लॉग टू द बेस 2 5/14, लॉग टू द बेस 2 5/14. हा फॉर्म्युला समजला आहे कसा राईट केलाय, की आपल्याला जे सॅम्पल दिले त्याच्यात येस किती आहेत आणि नो किती आहेत, त्यानुसार हा फॉर्म्युला राईट करायचा एंट्रॉपीचा. हे कॅल्क्युलेशन जर करून बघितले तुम्ही, समजा आपल्याला जे काही रेकॉर्ड दिले त्याच्यात असं आहे 14 रेकॉर्ड आउट ऑफ 14 येस आहेत आणि 0 नो आहे, त्याची जर तुम्ही एंट्रॉपी फाइंड आउट केली, या फॉर्म्युल्यात व्हॅल्यूज टाकल्या, आन्सर काय येतंय, 0 येते. पुढे स्प्लिट होईल का,
दोन्ही गोष्टी मॅच होत आहेत, जे आपण आतापर्यंत डिस्कशन केलं ते मॅच होत आहे. येस सांगा रे. एंट्रोपी 0 झाली. कधी 0 होईल? ज्यावेळेस 14 सॅम्पल एकतर येस असतील किंवा नो असतील, म्हणजे 14 0 किंवा 0-14 ज्यावेळेस होईल त्याच वेळेस हे 0 होईल. इज इट ओके? समजा आपल्याला जो सिनारिओ दिला होता आधी की 9 येस आणि 5 नोज आहेत, ते जर आपण या फॉर्म्युल्यात टाकले तर फॉर्म्युला असा तयार होतो 9/14 log to the base 2 9/14 5/14 5 का 5 नोज आहेत 14 टोटल सॅम्पल आहे log to the base 2 5 14. आन्सर काय येतंय तुम्ही कॅल्क्युलेट करा. आन्सर 0.94 येतं, म्हणजे इथं एंट्रोपी 0 नाहीये. देर इज अ इम्प्युरिटी 94% इम्प्युरिटी आहे, तर इथं काय करावं लागेल आपल्याला स्प्लिटिंगला जावं लागेल. नंतर समजा अशी एक सिच्युएशन आहे की आउट ऑफ 14 सॅम्पल 7 येस आहे 7 नो आहे, ते जर टाकलं तर कम्प्लीट 1 होती एंट्रोपी 100%. कारण सांगू शकत नाही ना, 50% झाली इथं. आता प्रॉबिलिटी कशी झाली बघा, 7 येस आणि 7 नो. काय सांगायचंय? कमीत कमी याच्यात तरी बोलू शकतो ना. जर मेजॉरिटीनुसार गेलो तर येसला जाऊ शकतो, बरोबर. पण याच्यात काही होऊ शकतं का तसं? येस, आय होप इट इज मेकिंग सेन्स नाऊ. आय होप तुम्हाला आता हे कळतंय की कसं वर्क होत करतोय हा एंट्रोपी, कशी वर्क होते. एव्हरीवन, ऋतुजा, रेणुका, स्नेहा, इज इट ओके फॉर ऑल? येस, इंटरेस्टिंग आहे. पुढे जसं जसं पुढे जाल तसं मशीन लर्निंग मध्ये इंटरेस्ट येईल तुम्हाला. आता आपण शिकलो एंट्रोपी, बरोबर. एंट्रोपी, पण कोणतं फीचर इम्पॉर्टंट आहे की कोणतं फीचर त्या क्लाससाठी जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन देतंय, हे जर फाइंड आउट करायचं असेल तर त्यासाठी यूज केलं जातं इन्फॉर्मेशन गेन. काय यूज केलं जातं? इन्फॉर्मेशन गेन, विच मेजर्स द रिडक्शन ऑफ अनसर्टन्टी. म्हणजे जी इम्प्युरिटी रिड्यूस झाली ना, समजा 1 पासून 0.94 झाली, 0.94 पासून 0.5 झाली, नंतर 0 झाली, ही जशी जशी कमी होत जाते तशी तसं फीचर, जे कोणतं फीचर इम्पॉर्टंट होतं हे रिड्यूस करण्यासाठी, ते कशाने फाइंड आउट केलं जातं? इन्फॉर्मेशन गेननी फाइंड आउट केलं जातं. पॅरामीटर एंट्रोपीच इम्पॉर्टंट आहे, एंट्रोपी, आणि दुसरा जो आहे दॅट इज अ जिनी इंडेक्स. पण अलॉंग विथ एंट्रोपी वी कॅन ऑल्सो सी द पार्ट ऑफ इन्फॉर्मेशन गेन. इन्फॉर्मेशन गेन पण आपण समजून घेऊ शकतो की इट इज बेस्ड ऑन द कन्सेप्ट ऑफ एंट्रोपी. एंट्रोपीचाच एक पार्ट आहे विच इज अ डिग्री ऑफ अनसर्टन्टी ऑर इम्प्युरिटी ऑर डिसऑर्डर. हे आपण बघितले की एंट्रोपी म्हणजे अनसर्टन्टी किंवा इम्प्युरिटी. इन्फॉर्मेशन गेन एम्स टू रिड्यूस द लेवल ऑफ एंट्रोपी स्टार्टिंग फ्रॉम द रूट नोड टू लीफ नोड, बरोबर ना. जशी जशी एंट्रोपी कमी होत जाईल तशी तशी इन्फॉर्मेशन गेन वाढत जाईल. तो आपल्याला त्या क्लाससाठी प्रॉपर इन्फॉर्मेशन देईल ना. सुरुवातीला काय समजा 9-5 आहे, बरोबर. सुरुवातीला काय आहे 9-5, नंतर काय झालं समजा इफ इट इज लाईक सपोज इफ इट इज 10-4, तर इथं इन्फॉर्मेशन गेन जास्त झाली ना. आता येस बद्दल जास्त बोलतोय, नो बद्दल कमी बोलतोय. अगेन आउट ऑफ 14 इफ इट इज लाईक दिस 12-2, 12 येस 2 नोज आर देअर. अगेन इन्फॉर्मेशन गेन हॅज इन्क्रीज. आणि शेवटी जर असं झालंय 14-0, तर हे कम्प्लीट झालं आता. पण ह्या सोबत एंट्रोपी काय होत गेली? कमी कमी होत गेली, इन इन्फॉर्मेशन गेन वाढत गेली, बरोबर आहे का. लो एंट्रोपी हाय इन्फॉर्मेशन गेन, करेक्ट. इज इट ओके गाईज? जशी एंट्रोपी कमी होत जाईल तशी इन्फॉर्मेशन गेन वाढत जाईल, कारण तो त्या क्लास बद्दल आपल्याला चांगली इन्फॉर्मेशन देईल. इथं काय सांगितलंय आणि आपल्याला जे 14 रेकॉर्ड्स आहेत तुमच्याकडे ते सगळे येस क्लासचे. सो इट इज गिव्हिंग यू दी लाईक maximum information about a class. Information gain is giving you the maximum information about a class. Greater the reduction in uncertainty म्हणजे एंट्रोपी. एंट्रोपी बद्दल जेवढं रिडक्शन होईल तेवढी मोर इन्फॉर्मेशन गेन इज रिड्युस्ड अबाउट वाय फ्रॉम एक्स. अबाउट वाय फ्रॉम एक्स म्हणजे काय? प्ले होईल की नाही होईल, करेक्ट. अबाउट वाय काय? प्ले होणार की नाही होणार, बेस्ड ऑन दी लाईक नेचर ऑफ सनी किंवा रेन किंवा विंड जे होतं त्याच्यावरून. ओके. त्याच्यासोबत जसं एंट्रोपी बघितलं तसं दुसरा एक पॅरामीटर आहे, 2 पॅरामीटर आहे, हायपर पॅरामीटर म्हणतात त्यांना डिसिजन ट्री मध्ये. हे 2 यूज करू शकतो आपण. जसं आपण के नियरेस्ट नेबर मध्ये 2 गोष्टी यूज केल्या, ही डिस्टन्स मेट्रिक दॅट इज अ पी आणि के दॅट इज अ नेबर्स किती घ्यायचे. तसे याच्यामध्ये हे 2 पॅरामीटर आहे. मग क्रायटेरिया तुम्हाला जिनी इंडेक्स यूज करायचा, जिनी इंडेक्स किंवा एंट्रोपी. तो जिनी इंडेक्स और जिनी इम्प्युरिटी मेजर्स द डिग्री ऑफ प्रोबेबिलिटी फॉर पर्टिक्युलर व्हेरिएबल. सेम परत जिनी इंडेक्स इज इक्वल टू 1 अपॉन समेशन ऑफ 1 आय इक्वल टू 1 to n पीआय स्क्वेअर. पीआय म्हणजे काय? पीआय म्हणजे इट्स व्हेरी सिम्पल, प्रोबेबिलिटी ऑफ यस स्क्वेअर, प्लस प्रोबेबिलिटी ऑफ नो स्क्वेअर 1 - a.
1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ अ पॉझिटिव्ह क्लास. समजा रेकॉर्ड किती तुमच्याकडे, एक्झाम्पल घेतले सिंपल 4 रेकॉर्ड आहेत, त्यातले 2 यस आणि 2 नो आहेत, 2 यस आणि 2 नो आहेत. हे जर फाइंड आउट केलं तर याची प्रोबॅबिलिटी जीन इंडेक्स किती येते, 0.5 येते. किती येते, 0.5 येते. आणि हे जर असं घेतलं ना 1 मायनस या 4 पैकी जर असं दिलेलं आहे 4 यस आहे आणि 0 नो आहे, तर आन्सर काय येतं, स्क्वेअर ऑफ पॉझिटिव्ह क्लास काय येणार, 4/4 चा स्क्वेअर प्लस 0 नो आहे 0/4 चा स्क्वेअर इज इक्वल टू 1/1 चा स्क्वेअर 1 0. जीन इंडेक्स किती आली, 0. सेम अगेन व्हेन एंट्रोपी और जीन इंडेक्स इज अ 0 स्प्लिटिंग विल स्टॉप. 4-0 झालं ना, येस 4-0 असेल तर काय होणार, स्टॉप होणार स्प्लिटिंग. 2-2 असेल तर काय होणार, 0.5 जीन इंडेक्स आली, सो इट विल गिव्ह यू दी व्हॅल्यू, जास्त व्हॅल्यू देते 0 पेक्षा. सो देयर इज अ नीड ऑफ अ स्प्लिटिंग. येस, इज इट ओके गाईज? आय होप इट इज मेकिंग सेन्स. दोन्ही गोष्टी कळाल्यात, एंट्रोपी ॲज वेल ॲज अ जीन इंडेक्स, बोथ आर द इम्प्युरिटी. दोन्ही पण काय एक्झिबिट करतायत, इम्प्युरिटी एक्झिबिट करतायत. ओके, नंतर काय त्याच्यामध्ये काही प्रोज आणि कॉन्स आहेत. ते प्रोज आणि कॉन्स काय आहेत, म्हणजे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस काय आहेत, इम्पॉर्टंट काय लक्षात ठेवायचं याच्यासाठी. हायपर पॅरामीटर्स मॉडेल ट्रेन करताना की पण हे 2 गोष्टी आहेत, याला परत फोकस करा. एंट्रॉपी आणि जीन इंडेक्स काय आहे हे प्रॉपर बघून ठेवा. ठीक आहे, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. इव्हन 3 इयर एक्सपिरियन्स झाल्यानंतर पण लोक विचारतात की व्हॉट इज अ एंट्रॉपी अँड जीन इंडेक्स इन अ डिसिजन ट्री. डिसिजन ट्री मध्ये एंट्रॉपी आणि जीन इंडेक्स काय किंवा काय काम करतं. आता जर आपण डिसिजन ट्रीचे ऍडव्हान्टेजेस बघितले तर इट इज इझी टू अंडरस्टँड. ट्री सारखं स्ट्रक्चर आहे विच इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड इव्हन पीपल फ्रॉम नॉन अनालिटिकल. डायरेक्ट स्ट्रक्चर कळतं इथं, कोणतं फीचर घेतलं पहिलं, नंतर दुसरं काय फीचर घेतलं त्यांनी, पुढे स्प्लिट झाला की नाही झाला. जर स्प्लिट नाही झाला तर तिथे एंट्रॉपीची व्हॅल्यू लगेच दाखवतो. तो काय एंट्रॉपी इज इक्वल टू 0 किंवा जीन इंडेक्स इज इक्वल टू 0 आहे, म्हणून ते काय झालं, प्युअर स्प्लिट झालं तिथं. इट डझंट रिक्वायर्ड एनी स्टॅटिस्टिकल नॉलेज टू रीड अँड इंटरप्रिट देम. डायरेक्ट ग्राफ प्लॉट होतो, ट्री प्लॉट होतो. Less data cleaning is required, so it required a less data cleaning compared to other modeling techniques, and it is not influenced by the outlier. आणि आउटलायर्स थोडेफार असतील आणि मिसिंग व्हॅल्यू जरी असतील तरी हा प्रॉपर वर्क करतो. डेटा टाइप इज नॉट अ कन्स्टेंट. समजा लिनियर साठी आपल्याला कंटिन्युअसच आउटपुट पाहिजे, लॉजिस्टिक्स साठी कॅटेगरिकलच आउटपुट पाहिजे, तसं हा दोन्हीसाठी पण वर्क करतो. न्यूमरिकल, कॅटेगरिकल, व्हेरिएबल सगळ्यासाठी प्रॉपर वर्क करतो. डिसिजन ट्री वर्सॅटिलिटी, दॅट मीन्स डिसिजन ट्री कॅन बी कस्टमाइज फॉर व्हरायटी ऑफ सिच्युएशन. जसं तुमची यूज केस असेल तसं याला आपण कस्टमाइज करू शकतो. सो दीज आर दी सम ऍडव्हान्टेज. अलॉंग विथ ऍडव्हान्टेज, जरी ऍडव्हान्टेज असले तरी तर ओव्हर फिटिंगचा इश्यू आहे. जेवढा मोठा ट्री क्रिएट होईल तेवढा काय करतो, हा ओव्हर फिट करतो मॉडेल. ट्रेनिंग मध्ये ओके लर्न म्हणजे चांगला लर्न करतो. ट्रेनिंगची अॅक्युरसी काय होते, खूप जास्त येते, आणि टेस्टिंगची अॅक्युरसी काय होते, लेस येते. दॅट इज अ केस ऑफ ओव्हर फिटिंग. हा याचा मेजर इश्यू आहे, तो रॅन्डम फॉरेस्टने सॉल्व्ह होतो. बट दॅट इज अ मेजर डिसएडव्हान्टेज. जर कोणी विचारलं व्हॉट इज अ डिसएडव्हान्टेज in a decision tree, so overfitting is a major disadvantage. So if you have given the two models, decision tree आणि random forest असे 2 दिले, तर तुम्ही कोणतं चूज कराल, तर random forest सांगायचं. का की डिसिजन ट्री मध्ये ओव्हरफिटिंगचा इश्यू आहे. लो अॅक्युरसी फॉर कंटिन्युअस व्हेरिएबल. मोस्टली हा कशासाठी यूज होतो, क्लासिफिकेशन डेटाला यूज होतो, कॅटेगरिकल डेटासाठी. सो while working with a continuous and numerical variable, decision tree loses the information when categories or variable are different categories. म्हणजे इन शॉर्ट काय की कंटिन्युअस साठी प्रॉपर वर्क करत नाही. दे आर अनस्टेबल, मिनिंग देर स्मॉल चेंज इन अ डेटा. जसा डेटामध्ये चेंज होईल तसा काय करतो, तो ट्री मध्ये चेंज करतो, ट्री डिव्हिएट होतो. तर हे काही याचे डिसएडव्हान्टेजेस आहेत. नेक्स्ट, सम ऑफ द ऍप्लिकेशन्स आर देअर. ऍप्लिकेशन्स काय आहेत, सो इट कॅन बी युज्ड फॉर द मेडिकल डायग्नोसिस, कॅन्सर, नॉट कॅन्सर, डायबेटिक, नॉन डायबेटिक, क्रेडिट रिस्क मॅनेजमेंट, म्हणजे पर्सनला लोन द्यायचंय की नाही द्यायचंय, लोन अप्रूव्ड डिक्लाइन, डिफॉल्ट कस्टमर, याच्यासाठी यूज केलं जाऊ शकतं. रेकमेंडेशन सिस्टम ई कॉमर्स मध्ये किंवा इव्हन इन एंटरटेनमेंट इंडस्ट्री ॲज वेल, फॉर फ्रॉड डिटेक्शन, ओके, इन सायबर ॲज वेल, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये, लोन अप्रुव्हल, बिझनेस डिसिजन्स, या सगळ्या याच्यामध्ये वर्क होतं. म्हणजे एनी प्रॉब्लेम, रिग्रेशन ॲज वेल ॲज क्लासिफिकेशन, जरी त्याला रेफर क्लासिफिकेशन साठी केलं जात असेल तरी पण काय कशासाठी यूज होतो, दोन्हीसाठी पण यूज होतो. सो दिस इज ऑल अबाउट लाईक डिसिजन ट्री. डिसिजन ट्रीची ही थिअरी होती. बाकी अजून याच्यात एक टॉपिक राहिलेला आहे की हायपर पॅरामीटर्स फॉर डिसिजन ट्री. आज एक
आज एकच केलाय डिस्कस, कोणता? क्रायटेरिया म्हणजे एंट्रॉपी का जिन इंडेक्स. जिन इंडेक्स डिफॉल्ट यूज करतो मॉडेल, पण जिन इंडेक्स देऊ शकतो आणि एंट्रॉपी पण देऊ शकतो. बाकीचे जे पॅरामीटर्स आहेत, समजा तिथं सॅम्पल लीफ आहे किंवा मॅक्सिमम फीचर किती यूज करायचे, मिनिमम सॅम्पल स्पीड काय ठेवायची, मॅक्सिमम डेप्थ काय ठेवायची, हे मॉडेल बिल्ड करताना घेईल. ओके, इज इट ओके? इज इट ओके फॉर ऑल? इथपर्यंत समजलंय? येस. पीपीटी शेअर करतो ड्राईव्ह वरती, ठीक आहे, व्हिडिओ पण मिळेल. इज इट ओके फॉर ऑल एव्हरीवन? येस. थँक्यू गाईज.